नमस्कार. आज आपण अगदी गावरान पद्धतीनं झणझणीत अशी भरली वांगी बनवणार आहोत. त्याच्यासाठी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया. तर त्याच्यासाठी 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला, रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1-2 छोटे चमचे इथं मी कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि वरून 2 छोटे चमचे तेल टाकून छान असा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी तयार करतो आहे. इथं मी वांगी अगोदरच स्वच्छ धुवून मधोमध चिरून घेतलेली आहेत. त्याची देठं काढून घेतलेली आहेत आणि त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. आता आपण जो मसाला बनवून घेतला आहे तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर ही पारंपरिक भरली वांगी बनवायला अतिशय सोपी आणि चवीला खूपच छान लागतात. आता आपण सगळ्याला वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे भरली वांगी बनवताना नेहमी कोवळी मध्यम आकाराची छोटी छोटी वांगी निवडायची. त्याच्यामुळे वांग्याला अजून छान चव लागते. सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. आता गॅसवर एक कढई ठेवून घेऊया. त्याच्यामध्ये 2 छोटे पळ्या तेल टाकायचे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याला आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत 2 मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेऊया. आता कांद्याला पण छान असा कलर आला आहे. आता त्याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर इथं मी कांदा लसूण मसाला टाकते, कारण आपण सगळे मसाले वांग्यामध्ये भरून घेतलेले आहेत. वांग्यामध्ये जे वाटण केले होते त्याच्यामध्ये आपण ते सगळे मसाले भरून घेतले आणि आपण मसाले भरून राहिलेला थोडासा मसाला पण आपण तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा कांद्यामध्ये सगळं मिक्स करून छान असा 1-10 मिनटं परतून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी आपण त्या कांद्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं 1-10 मिनटं परतून घेऊयात. आता आपण मसाला भरून ठेवलेली जी वांगी आहेत ती आपण त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. वांगी ठेवायच्या अगोदर थोडंसं पाणी टाकून कांद्यामध्ये पाणी टाकून नक्की हलवावं. डायरेक्ट जर तेलामध्ये वांगी टाकली तर वांगी व्यवस्थित शिजली जात नाहीत. म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं त्याला झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण वाफ काढून घेऊयात. 2 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा वांग्याला कलर आला आहे. आता ही वांगी बऱ्यापैकी शिजली गेलेली आहेत. अजून त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर इकडं मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायसाठी ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. तुम्हाला जशा प्रकारे रस्सा हवा आहे किंवा लपतपं बनवायचे, भाजी बनवायची, तशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि व्यवस्थित त्याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं छान असं मध्यम आचेवरती शिजवून घेऊयात. 5 मिनटं झाकण टाकून मी वांगी छान अशी शिजवून घेतलेली. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आणि छान असा सुगंध पण सुटला आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. छान अशी झणझणीत आणि चमचमीत एकदम सोप्या पद्धतीनं भरली वांगी तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.